We are the student of Dr. Naikwadi College of Nursing, Jamgaon, Sinnar, Nashik. We are here to celebrate World AIDS Day on 1 December 2024. Myself, Vishal Vasudha. Myself, Abhi Sunil. Myself, Nikita Bharat Sisal. Myself, Unmesha Sandeep Patil. Myself, Diksha Rakesh Bodhi. Myself, Dimple Umesh Goyal. Myself, Palipata. Good morning, all of you. Myself, Dimple Umesh Goyal. This is our group from BSc Nursing 4th semester. We are here for presentation on World AIDS Day, which is celebrated on 1st December, and it started from 1988. Next, I want to call Master Busara, who can tell about awareness of Red Ribbon. Good morning, sir. In 1991 of basketball player Magic Johnson he had to HIV disease for announced for he had to HIV disease. He helped to dispel the stereotype of the stereotype the guy disease. He red ribbon become a announced for international symbol of awareness of years. Thank you, Vishal. Now I would like to call Ms. Diksha, who can tell about the incidents of incidents of 2024. So in Maharashtra it is 0.36 in adult prevalence, and in Maharashtra it is 44%. It is greater than global rate, but it is reduced to 44%. Thank you. Thank you, Diksha. Next I would call Ms. Unmesha, who can tell about the theme of 2K24. We all know that taking the right path in every situation how important it is. आणि HIV आणि AIDS या सिच्युएशनमध्ये हा एक क्रुशियल रोल प्ले करतो. त्याच्यामध्ये या वर्षीच्या थीममध्ये तोच मोटिव्ह घेऊन टेक द राईट पाथ हा या वर्षीचा थीम आहे. बाय श्री JP नड्डा यांनी हा थीम ठेवलेला आहे. टेक द राईट पाथ याच्यामध्ये दोन प्रकारचे मेन मोटिव्ह गव्हर्नमेंटने अकम्प्लिश केलेले आहे. पहिला म्हणजे राईट्स ऑफ HIV AIDS सफर्ड पर्सन आणि सेकंड म्हणजे रिमूव्हल ऑफ सोशल बॅरियर. तर फर्स्ट आपण राईट्स बघू. फर्स्ट राईट आहे राईट टू हेल्थ. नो मॅटर एज, नो मॅटर कलर, नो मॅटर रिलिजन, प्रत्येक माणसाचा हा राईट आहे की त्याला प्रॉपर हेल्थ, प्रॉपर राईट्स त्याचा तो आहे की प्रॉपर त्याला हेल्थ मिळावी. सेकंड राईट आहे आपला राईट टू नॉन डिस्क्रिमिनेशन. सेकंड आहे द राईट टू नॉन डिस्क्रिमिनेशन. आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही प्लेसमध्ये जर असं समजलं की हा माणूस इन्फेक्टेड आहे, हा माणूस त्याला आजार आहे, तर आपण त्याला डिस्क्रिमिनेट करायला सुरू करतो. फक्त आजारावरच नाही तर एज, जेंडर, रिलिजन ह्या गोष्टीवरून पण आपण डिस्क्रिमिनेट करतो. तर राईट टू नॉन डिस्क्रिमिनेशन हा फक्त एड्सपासून सफर असणाऱ्या पर्सनचा राईट नाही आहे, तर प्रत्येक माणसाचा राईट आहे. नेक्स्ट आहे राईट टू कॉन्फिडेन्शियलिटी. हॉस्पिटलमध्ये आपण खूप वेळा बघतो जर एखादा इन्फेक्टेड पर्सन असेल तर ते पुरा वॉर्डला माहिती असतं. एक त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वे पण असू शकतो. पॉझिटिव्ह वे असा की त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या कोणाला स्प्रेड होऊ नये, आणि निगेटिव्ह म्हणजे एक गॉसिपचा प्रकार. तर असं न करता ही कॉन्फिडेन्शियलिटी आहे त्या पर्सनची ती आपण ठेवली पाहिजे, आणि तो त्याचा राईटसुद्धा आहे. नेक्स्ट आहे राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन. आपण खूप वेळा बघतो की जर कोणी इन्फेक्टेड पर्सन असला तर खूप वेळा त्याचा सेल्फ चॉईस त्याला दिली नाही जात. आपण असं बोलतो की यू आर इन्फेक्टेड, तू असं नाही करू शकत, तू असं निर्णय नाही घेऊ शकत. असं न करता तो इन्फेक्टेड असू दे और त्याला कोणताही डिसीज असू दे, त्याचा सेल्फ चॉईस हा सेल्फ डिटर्मिनेशन हा त्याचा एक राईट आहे. नेक्स्ट आहे राईट टू पार्टिसिपेशन. जर कोणी इन्फेक्टेड पर्सन असला तर आपण त्याला सोशल डिस्टन्स त्याच्याशी मेंटेन करतो आणि त्याला सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पार्टिसिपेशन घेऊन घेत नाही. तर असं न करता हा त्याचा राईट आहे की तो आपल्या प्रत्येक सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये तो पार्टिसिपेशन घेऊ शकतो. नेक्स्ट आहे राईट टू ट्रीटमेंट. खूप वेळा असं आपण बघितलं की सेल्फ डिस्क्रिमिनेशन होतं, तर ट्रीटमेंट देताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये काही प्रकारे त्याचं डिस्क्रिमिनेशन होतं. तर असं न करता प्रत्येक पर्सनचा हा राईट आहे की त्याला ट्रीटमेंट मिळावी. नेक्स्ट आहे राईट टू हेल्थ केअर. केअर ही एक प्रकारची नसता, त्याच्यामध्ये मेडिकल, सायकोलॉजिकल आणि सोशलसुद्धा केअर असते, आणि ती पुरी केअर आपण त्याला प्रोव्हाइड केली पाहिजे, आणि तो त्याचा राईट आहे. नेक्स्ट आपण सेकंड मेन मोटिव्ह आहे तो म्हणजे रिमूव्हल ऑफ सोशल बॅरियर. आपण रिमूव्हल ऑफ सोशल बॅरियरमध्ये फर्स्ट पॉईंट असा आहे की आयसोलेशन. आपण कधी बघतो की जर इन्फेक्टेड पर्सन असला तर आपण त्याच्याशी आयसोलेट करून टाकतो. सरांनी एक स्टोरी सांगितली होती की एक पर्सन होता जॉईंट फॅमिलीमधला,
त्याला काही वर्षाने ते HIV डायग्नोज झाला आणि त्या पिरियडमध्ये त्याला प्रॉपर त्याच्या फॅमिलीने आयसोलेट केलं आणि आयसोलेशन हा खूप मोठा सोशल बॅरियर आहे, तर तो रिमूव्ह करण्याचा गव्हर्नमेंटने यावेळेस मोटिव्ह घेतलेला आहे. पण आपण बघतो की आपल्याला राईट पाथवर जायचं आहे, आपल्याला सगळं करायचं आहे, पण तो नक्की राईट पाथ आहे कुठला, आपण नक्की करायचं काय? तर इथे प्रोसेस आहे. फर्स्टली म्हणजे हा नॅशनल हेल्पलाईन नंबर आहे एड्ससाठी 1097. फर्स्टमध्ये येतो ICTC म्हणजे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग ट्रीटमेंट सेंटर. आपण बघतो की माणूस फक्त फिजिकली नाही तर इमोशनली, सायकोलॉजिकली, सोशली सगळ्या प्रकारे सफर होत असतो. तर ICTC मध्ये तेच की त्याला फिजिकली फक्त मेडिकली सपोर्ट न करता सायकोलॉजिकली प्रत्येक वेने त्याला सपोर्ट केलं जातं. सेकंड आहे ART म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये काय असतं की जर एखाद्या पर्सनला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली तर तो एखादी गुड लाईफ तो लीड करू शकतो. त्याच्यासाठी ART मध्ये त्याला ट्रीटमेंट दिली जाते. थर्ड आहे HIV सेंटर. HIV सेंटरमध्ये फक्त मेडिकली नाही, फिजिकली नाही, त्याला ज्या वेने त्याला हेल्प होईल त्या डिसीजपासून वाचवण्यात हे सगळे केले जाते. थँक्यू. Thank you, Unmesha. Next, I would like to call, sir, as we in the nursing professional, so the main role of nurse in HIV control or AIDS control, that point should dictate you, Miss Nikita and Bhakti. Good morning everyone. So today's my topic is nurses role. So we are the nurses and it is our responsibility to take care of the patients who are suffering from HIV AIDS. So first my point is providing the care, providing the proper care to the HIV patient by monitoring their symptoms, administrating the medications properly and also managing their symptoms and side effects of the drugs. Second point, educating patient. As a nurse, we play important role to educate the patient about the importance of the disease and proper provide quality of care, and also we also teach about the self-care. Third is the psychological support. So we provide the psychological support to the patient who are suffering from HIV because they are separated from the societies and their disease are seen as a curse and they are treated with the injustice. So psychological support plays an important role in this treatment. Preventing HIV. Preventing HIV means what? As a nurse, we play important role in primary prevention by educating patients, provide good nutrition and such as physical activities or stress reduction, etc. So last point is controlling the infections. The nurses practices the various additional precautions also to control the infection of the HIV and also they control the communicable diseases of the clients. On the occasion of the World AIDS Day, we dedicate a small poem. Then we start. On the World AIDS Day, as we stand as one, to spread the message until it's done. Awareness, kindness, love and care to show the world that we are there. Get tested, learn and take a stand. Together we can heal this land. Erase the stigma, break the chain. Let's work together to erase the pain. With hope and strength, we will find the way to build a brighter, safer day on World AIDS Day. Thank you. Myself, Vishal Vasudha. Myself, Bhakti Sunil. Myself, Nikita Bharat Sisal. Myself, Unmesha Sandeep Patil. Myself, Diksha Rakesh Bodhi. Myself, Dimple Umesh Goyal. Myself, Paripata. First of all,